कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपण जी स्वाध्याय मालिकेची सिरीज चालू केलेली आहे, तर त्या सिरीजमधील व्यावहारिक गणित या भागातील नफा व तोटा हा तिसरा चॅप्टर चालू आहे. तिसरा चॅप्टर म्हणजे आपण जे शिकवत आहोत त्यातील 27वा चॅप्टर. कितवा? 27वा. कोणता आहे? नफा व तोटा. आता हा चॅप्टर चालू करताना आपल्याला कोणत्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्यात तर त्या बघूया. जास्त काय नाही, एकदम थोडंच आहे. बघा, नफा व तोटा. आता आपल्याला एखाद्या गोष्टीचा नफा काढायचा आहे किंवा तोटा काढायचा. आता नफा व तोटा कोण काढतो? तर जे दुकानदार असतात, दुकानदार व्यावसायिक असतात किंवा जे खरेदी विक्रीचे व्यवहार करतात, तर तिथेच नफा तोटा येतो. आज जो ग्राहक आहे, ग्राहक थोडीच म्हणणार आहे मला नफा झाला का तोटा झाला, कारण एंड युजर येतो. एंड युजरचा काय नफा तोटाचा नाही, पण ग्राहकाने ती वस्तू विकली तर त्यावेळेसच तो नफा तोट्याच्या स्लॅबमध्ये येईल. मग नफा तोटामध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात? तर दोनच गोष्टी महत्त्वाच्या असतात: खरेदी किंमत व विक्री किंमत. नफ्या तोट्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला माहीत असल्या की आपल्याला नफा काढता येतो, तोटा काढता येतो. आता ह्या दोन गोष्टीवरूनच आपल्याला नफा झाला की तोटा झाला. नफा व तोटा आपल्याला कशावरून कळणार आहे की खरेदी किंमत आणि विक्रीची किंमत ह्यांच्यामध्ये ज्या किमती, समजा आपण एखादी गोष्ट 100 रुपयाला खरेदी केली आणि ती गोष्ट 120 रुपयाला विकली, तर आपल्याला काय झालं आहे की आपल्याला नफा झाला आहे. किती झाला? 20 रुपये. कसं करणार आपण? विक्री किंमत वजा खरेदी किंमत करणार आणि नफा येणार. मग नफ्याचा फॉर्म्युला काय आला? बघा, हे पाठ करण्याची गरज नाही, समजून घेतलं तरी कळतंय की नफ्यामध्ये काय असणार? विक्री किंमत जास्त असणार खरेदी किमतीपेक्षा. आणि एखादी गोष्ट आपण 100 रुपयाला घेतली आणि ती विकली 80 रुपयाला काही कारणास्तव, त्यावेळेस आपल्याला काय झालेलं आहे? तोटा. मग तोटा म्हणजेच काय असतो की खरेदी किंमत जास्त असते विक्री किमतीपेक्षा. बस, हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा आणि बाकीचे कसे वापरायचे तर ते आपण शिकूच. तर एवढंच गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला. ह्या टोटल सगळ्यामध्ये काय वेगवेगळे फॉर्म्युले आपल्याला पाठ करण्याची गरज नाही. तर चला चालू करूया. तर बघा, पहिला प्रश्न. सुरेश रावांनी एक वस्तू 1962 ला विकल्यामुळे त्यांना 9% नफा झाला. तर वस्तूची खरेदी किंमत किती? आता इथं आपल्याला काय मिळेल? विक्री किंमत मिळेल. बघा, दोन गोष्टी आहेत, एक आहे खरेदी किंमत आणि दुसरी आहे विक्री किंमत. आता इथं काय म्हणलंय? त्यांना काय झालंय? 9% नफा. आता 9% नफा कधी होईल? ज्यावेळेस 100 रुपयाची वस्तू 109ला विकतील त्यावेळेस त्यांना 9% नफा होईल. 100ची वस्तू 109ला विकल्यावर 9% नफा. मग किती रुपयाची वस्तू 1962 रुपयाला विकली? बस, एवढी मांडणी आली. आपल्याला एक्झाम्पल सुटलेला आहे. तिरकस गुणाकार करायचा. x आणि 109चा गुणाकार होईल आणि 100 आणि 1962चा गुणाकार होईल. तर x बरोबर काय येईल बघा? भागाकारात 109. आता कितीचा भाग जातोय? ह्यांनी 18चा भाग जातो. ठीक आहे, 18चा भाग जाईल आणि 18चा भाग गेल्यानंतर उत्तर काय येईल? 18 आणि 2 शून्य 1800. x ची किंमत किती येईल? 1800. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. 2021ला हा विचारलेला प्रश्न आहे. लक्षात घ्या की इथे पर्याय 1962 आले आणि मग त्यानंतर हे असे आहेत. मग एखाद्या वेळेस एखादा विद्यार्थी काय करू शकतो की ऑप्शन बघू शकतो की ऑप्शनचे 9% काढू. चला, ऑप्शनचे 9% काढू. ठीक आहे, तर ऑप्शनचे 9% काढून पण उत्तर येते का? हो, येते. 1990. 19चे 9 पट किती? 171. मग 1900 आणि 171 हे 2000 पेक्षा जास्त होते. आपल्याला 1962 आहे, मग 1900 पेक्षा लहान आहे म्हणजे 1950 तर उत्तर नसणार आहे. मग आपण सोपं कोणतं जाईल? 1800. 1800चे 9% काढू. 1800चे 9% किती झाले बघा? 162. मग 1800 आणि 162 किती झालं? 1962. पर्याय 4 म्हणजे ऑप्शनवरून पण काढता येतं सहजासहजी. पुढील प्रश्न बघा. एका फळ विक्रेत्याने 48 रुपये डझन या दराने 48 डझन
केळी विकत घेतली. आता आपल्याला पहिल्यांदा काय काढावं लागतं, नफ्या तोट्यात खरेदी किंमत. आता खरेदी किंमत किती आहे, 48 डझन आहे, 48 रुपये नाही. ह्यांचा गुणाकार केला 2304 आला. ठीक आहे. आता त्यातील 1 डझन केळी नासली, खराब झाली, म्हणजे राहिली किती केळी, 47 डझन राहिली. आणि ती 47 डझन किती रुपयाने विकलेले, 72 रुपयाने. म्हणजे विक्री किंमत किती आली, विक्री किंमत बघा 47 आणि 72चा गुणाकार हा येईल 3384. मग ह्यामध्ये आपल्याला दिसते की विक्री किंमत जास्त आहे खरेदी किंमतीपेक्षा, म्हणजे काय झालेला आहे, नफा झालेला आहे. काय झालेला आहे, नफा. मग नफा काढताना आपल्याला काय करावं लागतं की खरेदी किंमतीतून विक्री किंमतीतून खरेदी किंमत वजा करायची, मग नफा येईल. इथे आलं 0, इथे आलं 8, इथे आलं 0, इथे आलं 1. 1080 पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय म्हणले, रोहितने 5 लाख रुपयास घेतलेली गाडी 6% नफ्याने विकली. म्हणजे 5 लाखावर 6% काढू, 5 लाख 106/100 हे जे 6%, म्हणजे चक्रवाढ व्याजाचं जसं लिहित होतो तसं लिहिलं तरी चालेल, डायरेक्ट 106% येऊन जाईल उत्तर. बघा किती येईल, 5,30,000. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे, एकदम सहज सोपा प्रश्न होता. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 4. 2 वस्तू प्रत्येकी 1485 ला विकल्यामुळे एका व्यवहारात 10% तोटा व 10% नफा होतो. तर एकंदरीत या व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा झाला. आता विक्री किंमत कशी आहे, सेम आहे, आणि 10% तोटा आणि 10% नफा, म्हणजे नफा तोटा कसा आहे, सेम आहे. त्यावेळेस काय होतो, प्रत्येक वेळेस तोटाच होतो. आणि तो किती तोटा होतो, ह्या 10-10चा गुणाकार भागिले 100. किती येईल उत्तर, तर 1%. 1% काय येईल, तोटा. हे सेम एक्झाम्पल आपण शेकडेवारीत सोडवलेत, आणि सेम एक्झाम्पल आपण शेकडेवारीमध्ये आपण अशा टाईपचे एक्झाम्पल सोडवलेले आहेत. तर हे लक्षात ठेवा. तर पर्याय प्रश्न क्रमांक 4चं उत्तर काय आलेलं आहे, पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 5. रुपये 7.5 डझन या भावाने 16 डझन पेन्सिली विकत घेतल्या. 20% नफा मिळवण्यासाठी प्रत्येक पेन्सिल केवढ्यात विकावी. आता एका पेन्सिलची विक्री किंमत काढायची आहे आपल्याला. आता 20% नफा मिळवायचा आहे, मग आपल्याला एका पेन्सिलची खरेदी किंमत काढावं लागेल आणि एका पेन्सिलची विक्री किंमत. मग खरेदी किंमत काढावं लागेल आपल्याला एका पेन्सिलची. मग 1 डझन पेन्सिल म्हणजे 12 पेन्सिल किती रुपयाला घेतल्यात, 12 पेन्सिल घेतल्यात 7.5. ते कसं येईल, 7.5 रुपयाला 12 पेन्सिल घेतलेत, हे येईल 7.5/12 येईल. ठीक आहे. मग ह्यांचा भागाकार किती येईल बघा. पहिल्यांदा तर आपण 3 ने भाग जाईल, 3 चौक 12, आणि इथं किती येईल 2.5. 2.5/4. ठीक आहे. खरेदी किंमत अशीच ठेवा. आता 2.5/4 वर आपल्याला किती नफा मिळवायचा आहे, 20%, म्हणजेच किती येईल 120/100. ठीक आहे. आता 4 ने भाग जाईल, इथे येईल 4 त्रिक 12, 30, 25 त्रिक 75, 75 म्हणजे 75 येईल, आणि पॉईंट इथं येईल असं येईल भागिले 100, म्हणजेच उत्तर किती येईल 0.75 रुपये, म्हणजेच काय 75 पैसे. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 6. आता प्रश्न क्रमांक 6 मध्ये विक्रीची किंमत नफ्याच्या 10 पट असल्यास नफ्याचे शेकडा प्रमाण किती. आता नफा काय असतो, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग इथं काय म्हणलंय, विक्रीची किंमत नफ्याच्या 10 पट. आता नफा आहे x, तर नफा किती आहे, x आहे. विक्रीची किंमत नफ्याच्या 10 पट, नफ्याच्या 10 पट म्हणजे 10x आहे. त्यावेळेस खरेदी किंमत किती आली, 9x आली. खरेदी किंमत काय आली, 9x. मग हे जर आपण असं लिहिलं
की नफा विक्री किंमत जर आपण हे वेगळ्या भाषेत घ्यायचं झालं, हे असं पण लिहून येतंयच उत्तर आपल्याला. आता हे तर काय झालंय, खरेदी किंमत आपल्याला मिळाली 9x, नफा मिळाला x. म्हणजे काय येईल, टक्केवारीत काय येईल नफा, की खरेदी नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. ह्या x ला x जाईल, 100/9 येईल, उत्तर येईल 11.1/9 हे येईल. पण हे अजून एका वेगळ्या पद्धतीने पण येते बघा. ते कसं बघा, आता जर आपण विक्रीची किंमत 100 मानली, विक्रीची किंमत 100 मानली, तर नफा किती आला, नफा आला 10. ही काय झाली 100 विक्री किंमत, आणि नफा आला 10, तर खरेदी किंमत किती आली 90. मग असे मानून जरी केलं तरी आपल्याला तेच उत्तर येणार आहे. जे सोपं वाटेल त्या पद्धतीने करा. पुढील प्रश्न बघा, एक वस्तू 60ला विकल्याने काही तोटा होतो. ती वस्तू 95ला विकली तर त्या तोट्याच्या पाऊणपट नफा होतो, तर खरेदी किंमत किती. आता एका ठिकाणी काय आहे विक्री किंमत, आणि दुसरीकडे पण काय आहे विक्री किंमतच आहे. दोन विक्री किंमत आहेत. मग एकाकडे काय होतोय तोटा. मग तोटा होणारे आपण काय लिहू डाव्या बाजूला, नफा होणारे इकडं, ही काय नफ्यावाले विक्री किंमत, आणि ही तोटा झालेली विक्री किंमत. आणि ह्या दोन्हीच्या मध्ये काय असणार आहे खरेदी किंमत. मग जी पहिली विक्री किंमत आहे ती 60 आहे, दुसरी विक्री किंमत आहे ती 95 आहे. मग 60 पेक्षा जास्त खरेदी किंमत आहे पहिल्या केसमध्ये, कारण की तोटा झालाय. आणि दुसऱ्या केसमध्ये 95 रुपये ज्यावेळेस विक्री किंमत आहे त्यावेळेस नफा झालाय, म्हणजे 95 पेक्षा खरेदी किंमत कशी कमी आहे. मग ती किती आहे ते शोधायचं आहे. मग बघा, एक वस्तू 60ला विकल्याने काही तोटा होतो. आता किती तोटा होतो, x एवढा तोटा होतो. तर ती वस्तू 95ला विकली तर त्या तोट्याच्या ह्या xच्या किती नफा होतो 3/4 पाऊणपट. पाऊणपट काय होतो नफा होतो. म्हणजे पहिल्या केसमध्ये इथून इथपर्यंतचा फरक किती आहे x आहे, ही काहीतरी किंमत आहे, आणि ह्या दोन्हीतला फरक किती दिलेला आहे तर 3/4 x दिला आहे. ठीक आहे, आणि मधली किंमत काढायची. आता मला सांगा 95 आणि 60 मधला फरक किती आहे, तर तो आहे 35चा, आणि x आणि ह्याची बेरीज किती आहे बघा, x अधिक 3/4 x, म्हणजेच काय येईल x अधिक 3/4 x बरोबर 35. हे छेद समान केला आपण, 4x अधिक 3x भागिले 4 बरोबर 35. 7x बरोबर 35 चा गुणाकार 400 होईल. x ची किंमत किती येईल 35 गुणाकारामध्ये 4 भागिले 7, 7 5 35, 5 चौक 20. x ची किंमत किती आली 20. म्हणजे 60 पासून इथपर्यंतचा फरक किती आहे 20. 60 पेक्षा 20 ने जास्त, म्हणजे हे किती किंमत आली 80. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. बघा कसं पद्धतीने सोडवताय ते महत्वाचं आहे. असं सोडवलं तर ते सोपं जाईल. पुढील प्रश्न बघू. 5 बाकांची विक्री किंमत 6 बाकांच्या खरेदी किमती इतकी आहे, तर या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती. आता अशा पद्धतीचा प्रश्न कसा सोडवायचा, तर पहिल्यांदा तर आपण 6 बाकांची खरेदी किंमत, त्याच्याऐवजी मी एका बाकाची खरेदी किंमत मानतो. एका बाकाची खरेदी किंमत. आता ज्यावेळेस किंमत दिलेली नसते त्यावेळेस माना. आपण किती मानूया 10 रुपये. 10 रुपये माना, 1 रुपये माना, 100 माना, तुमच्या मानाने जी x माना. काय तुम्हाला जी किंमत घ्यायची ती घ्या. x रुपये घेतली तरी उत्तर येतं. मग 6 बाकांची खरेदी किंमत किती येईल, 6 बाकाची खरेदी किंमत, 6 बाकाची खरेदी किंमत 60 रुपये. मग 6 बाकाची खरेदी किंमत 60 रुपये, म्हणजे 5 बाकाची विक्री किंमत. 5 बाकाची विक्री किंमत किती आली, 5 बाकाची विक्री किंमत आली 60 रुपये. म्हणजेच आपण म्हणू शकतो की एका बाकाची विक्री किंमत, एका बाकाची विक्री किंमत किती आली 12 रुपये. बरोबर. मग आता पहिलं इक्वेशन बघा, एका बाकाची खरेदी किंमत आहे 10
आणि 5 एका बाकाची विक्री किंमत आहे 12. म्हणजे 10 रुपयाची वस्तू कितीला विकली? 12ला. म्हणजे नफा किती झाला? 2 रुपये. तर 2 रुपये नफा 10 रुपयावर किती टक्के होतो? तर तो होतो 20%. किती होतो? 20%. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. बघा, एवढा सहज सोपा सुटणारा प्रश्न आहे. फक्त आपल्याला ती मांडणी जमली की सगळं जमलं. पुढील प्रश्न बघा. नफ्याची किंमत विक्रीच्या 121 पट असल्यास नफ्याचे शेकडा प्रमाण किती? आता नफ्याची किंमत आहे, मग मी काय म्हणतो? नफा. विक्रीच्या म्हणजे विक्री किंमत दिली, किती दिले? 121. म्हणजेच काय की नफा किती झालाय? नफा 1 रुपया. विक्री किंमत किती आली? विक्री किंमत आली 21 रुपये. ठीक आहे. म्हणजे खरेदी किंमत किती आली? खरेदी किंमत आली 21 वजा 1 बरोबर 20 रुपये. बरोबर आहे. खरेदी किंमत आली 20 रुपये. आता जो नफा काढतो आपण, नफा कशावर काढतो आपण? खरेदी किंमतीवर. नफा आपण खरेदी किंमतीवर काढतो. मग किती येईल बघा? नफा आहे 1 रुपये, खरेदी किंमत आहे 20, गुणाकारामध्ये येईल 100, उत्तर येईल 5%. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. 9चे आले 3. आता पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 10. 12 पुस्तके विकून 2 पुस्तकांच्या विक्री इतका नफा होतो तर शेकडा नफा किती? आता हे तर विक्री किंमत मानावं लागेल. आता आपण मानू 12 पुस्तकांची विक्री किंमत. एका पुस्तकाची आपण 10 मानू. एका पुस्तकाची विक्री किंमत किती मानायची? एका पुस्तकाची विक्री किंमत 10 रुपये. मग 12 पुस्तकांची विक्री किंमत किती आली? 120 रुपये. आता नफा किती झालाय? नफा झालाय 2 पुस्तकांच्या विक्री किंमती इतका. 2 पुस्तकांच्या विक्री किंमती इतका म्हणजे 20 रुपये नफा. हा, मग आता मला खरेदी किंमत काढावं लागेल. खरेदी किंमत काय येईल? विक्री किंमत मधून नफा वजा केला की मला खरेदी किंमत आली. विक्री किंमत किती आहे? 120. नफा किती आहे? 20. मला खरेदी किंमत किती आली? 100 रुपये. खरेदी किंमत किती आली? 100. मग मला काढायचा आहे नफा. नफा काय असतो? नफा छेद खरेदी किंमत गुणाकार 100, टक्केवारी काढताना. नफा किती आहे? 20. खरेदी किंमत किती आहे? 100. टक्केवारी किती येईल? 20%. 20%. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. बघा किती सोपे प्रश्न आहेत हे, सहजच सुटतात. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11. आता प्रश्न क्रमांक 11 मध्ये विक्रीची किंमत तोट्याच्या दुप्पट असल्यास तोट्याचे शेकडा प्रमाण किती? कसं लिहायचं? तोटा काय असतो? तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. आता मी काय म्हणलं की आपण एक कुठली तरी गोष्ट मानूया. आपण मानू की विक्री किंमत 100 आहे. विक्री किंमत काय आहे? 100 रुपये आहे. तर विक्री किंमत तोट्याच्या दुप्पट असेल. तोटा किती येईल मग? तोटा 50 येईल. 50 तोटा आहे. कधी? 100 रुपये विक्री असल्यावर, कारण की तोट्याच्या दुप्पट आहे विक्री किंमत. मग खरेदी किंमत किती येईल? 150. खरेदी किंमत किती येईल? 150. तुम्ही x मानून केलं तरी होईल. तोटा जर x असेल तर विक्री किंमत 2x येईल. मग खरेदी किंमत किती येईल? 3x. असं जरी केलं तरी येईल. ठीक आहे. मग एक्सच्या फॉर्मॅटमध्ये समजत नाही, त्याच्यामुळे आपण ते अंकाच्या फॉर्मॅटमध्ये आणतोय. मग बघा, विक्री किंमत 100 आहे, खरेदी किंमत 150 आहे. खरेदी किंमत 150, तोटा किती? 50. आपल्याला काय काढायचे? टक्केवारी. कसं येईल बघा? काय येईल? 50ची तिप्पट 150. 100/3 म्हणजे 33.1/3. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे आले. आता हा प्रश्न आपल्या लेक्चरमधील शेवटचा प्रश्न असेल. पुढील लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक 27.1, 27.2 व 27.3 हे तिन्ही कव्हर करणार आहोत. आणि त्याच्या पुढील लेक्चरमध्ये सूट कमिशन रिबेट
हा संपूर्ण चॅप्टर एकाच लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तर ही व्हिडिओ सिरीज तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शाळेतून पाहत आहात हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. आता प्रश्न बघूया. दुकानदाराने एक शर्ट रुपये 460ला विकल्यास जेवढा नफा होतो त्याच्या दुप्पट तोटा तो शर्ट 310ला विकल्यास होतो. तर त्या शर्टची खरेदी किंमत किती? आता बघा, एकीकडे आहे विक्री किंमत आणि दुसरीकडे पण आहे विक्रीच किंमत आहे आणि मध्ये काय आहे, खरेदी किंमत आहे त्या शर्टची. मग आता पहिल्या 310ला विकल्यावर काय होतंय, तोटा होतोय आणि 460ला विकल्यावर काय होतोय, नफा. 460 आणि 310 मधला फरक किती आहे बघा. आता आपण मगाशी ज्या पद्धतीने केलं त्या पद्धतीने करूया. आता खरेदी किंमत किती आहे ते माहीत नाही आपल्याला, तेच काढायचं आहे. आता दुकानदाराने एक शर्ट 460ला विकल्यास जेवढा नफा होतो, आता किती नफा होतो, आपण मानू x नफा होतो. किती नफा होतो, x नफा होतो. त्याच्या दुप्पट तोटा, xच्या दुप्पट म्हणजे हे किती आलं, 2x. 2x तोटा तो शर्ट 310ला विकल्यावर होतो. तर त्या शर्टची खरेदी किंमत म्हणजे x आणि 2x ची बेरीज किती आली, 3x. आणि 460 आणि 310तला फरक किती आला, 150. 3x ची किंमत किती आली, 150. x ची किंमत किती आली, 150 भागिले 3 बरोबर 50. म्हणजे हे आलं 50. 460 मधून 50 गेलं 410 येईल आणि हे आलं 100. 310 मध्ये 100 ऍड केलं 410 येईल. तर अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचे उत्तर येईल 410, पर्याय क्रमांक 1. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि पुढील लेक्चरमध्ये आपण सांगितलेलंच आहे की काय काय घेणार आहोत. तर आपला चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.